पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, फ्लाइट जास्त दिली होती, लाईन रीड करू शकले नाही सलामीवीर अर्जुन भोईर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी आतली कडा घेतली होती, इष्टरक्षक मात्र पोहोचू शकले नाही. बॅकअप फायरलेगला डॉटनं षटकाची सुरुवात केलेली आहे मिलिंदनं. फुलटॉस आणि फुलटॉस वरती स्लॉग हिटचा अप्रतिम नजराना, बॉल पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फुलटॉस वरती फुल टॉल वसूल केलाय अर्जुन भोईरच्या बॅटमधून. दमदार सुरुवात, दर्जेदार षटकार. सध्या डाव सुरू झालेला आहे, काय बेमिसाल टायमिंग होतं. स्लॉगिटचा अप्रतिम नजराना. इंडिव्हिज्युअल अकाउंट अर्जुन भोईर, त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाचं या 6 धामे समेत आपण बघत आहोत. सध्या खुलं झालेलं आहे. डावाचा शुभारंभ षटकारानं. ऑफटमच्या फार बाहेर गाईडलाईनला बेधून जाणारा चेंडू. ऑनफिल्ड अंपायर सागर कापडी सर यांचा वाईटचा सिग्नल, एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत पोहोचलाय पुढे 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. समोरच्या दिशेने आक्रमण, या वेळेस बॉलला गाठली उंची, गाठली लांबी, समोर दिली सलामी, दिले अभिवादन आमच्या लाडक्या अतिथी कक्षाला. यूज इट डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. 6. षटकारांना स्कोर आपण बघत आहोत. सध्या फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या बरडपाडा क्रिकेट संघाचा 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. थांबले, पॉज घेतला होता, कट करण्याचा प्रयत्न करत होते. हलकाशा बॉल हरकत करताना दिसला, फिंगर मोड केले होते सिडीज. थोडा लेग ब्रेक, लाईन रीड करता आली नाही. षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक, वापसी गोलंदाज मिलिंद कडून. स्टिल टू गो, धावा 13. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस, आडवा बॅटना अक्रॉस द लाईन. ऑन साइडला मिड विकेट स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क करू शकले नाही. 5 बॉलच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 3 डॉट, 2 वाईड, 1 वाईड, 2 6 आपण पाहिलेले आहेत. स्कोर 13-13. चेंडू उंचावेत, क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रश्न उपस्थित झालाय आणि पोहोचलेत. स्टनिंग आहे, स्पेक्टेक्युलर, टेकन कॉन्फिडेंटली बाय युवराज. 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर वरून तो स्टेटिश लॉंग ऑनला पोहोचला आणि जबरदस्त झेल त्यानं संपादित केलाय. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय. पहिलं षटक संपलं, 13ला पहिला आदरा. बरडपाडाला अर्जुन भोईर माघारी परततायत. फर्स्ट ओव्हर 13 धावा दाखल. बरोबर 2:42 पहिला चेंडू पडला. 5 षटकांमध्ये, खास करून 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं बघा. 5 षटकांसाठी नियोजित वेळ होता पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा. 4 षटकांसाठी नियोजित वेळ आहे पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा. सो अजूनही 10 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 षटकं टाकून पूर्ण करावी लागतील. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाची सांगतात 13 धावा दाखल करते एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू होतंय. रोहन येतात गोलंदाजी करता हायवे एंड कडून. आउटफील्डचे दरवाजे पंचांनी आता खुले केलेले आहेत. क्षेत्ररक्षणावरची संचारबंदी पंचांनी सध्या हटवली आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फान लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये सेट करण्यात आलेला आहे. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट, त्याचबरोबर बॅकवर्ड स्कोर लेग, लॉंग ऑफ स्ट्रेटिश आणि त्याचबरोबर डीप मध्ये आपण बघत आहोत बॅकवर्ड पॉइंट. षटक दुसरं गोलंदाजीसाठी रोहन.
पहिला बॉल ड्राइव्ह केला समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, ॲक्युरेट फेक नॉसराकर एंडला शेखर होते ज्यांच्या माध्यमातून चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलक होती. सध्या एकूण अंकित झाली ती 14. पहिल्या सामन्यात 37 धावेचं योगदान दिलं होतं जीवननं आणि या सामन्यात त्यांची सोबत देताना आपण बघत आहोत कुणाल भोईरला. जिनियन ऑलराऊंडर फ्रॉम टीम बरडपाडा कुणाल भोईर सध्या टॉप ऑफ द ऑर्डर या मॅच मध्ये बॅटिंग करतात स्ट्रायकर एंडला. लाईन चांगली ऑफस्टंपच्या बाहेर गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा पडला. हलकासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं कुणाल भोईरला कारण त्याला अपेक्षा नव्हती चेंडू इतका राईज होईल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा एसटी रक्षकाचं जजमेंट चुकलं. नॉस्ट्राकर एंडला धावचीतची संधी तीही गमावली. कॅच ड्रॉप आणि तदनंतर धावचीतची संधी तिचंही सोनं झालं नाही. कुणालही बचावले आणि बचावले जीवन. दोन्ही फलंदाज सुरक्षित चेप. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या स्थिर 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न करत होते कुणाल थ्रू द हेड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या फार बाहेर कमिट झाले होते. लॉंग लेग स्क्वेअर लेग झोन टार्गेट करायचं होतं. रेषेमध्ये चेंडूचे येऊ शकले नाही. अनकॉन्फिडंट परफॉर्मन्स फ्रॉम कुणाल भोईर इन द व्हेरी इम्पॉर्टंट गेम. महत्वपूर्ण सामन्यात सध्याच्या घडीला थोडीशी नाखुशाने निराशाजनक सुरुवात वैयक्तिकरित्या डावाची कुणाल भोईर कडून. लागोपाठचे 3 चेंडू त्याच्या अगेन्स्ट डॉट. धावसंख्या स्थिरावलेली अवघ्या 14 धावा. स्टील 2 to go. चला वेळ जास्त घेत आहे लक्ष सुद्या. वांजले 11 वांजले स्पीडअप अपेक्षित आहे. स्टील 2 to go. धावसंख्या 14. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या डोक्यावरून त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागचे 3 चेंडू डॉट आणि तदनंतर जी धावसंख्येची कोंडी होती ती कोंडी फोडली कुणाल भोईरनं. भेदक फटका षटकार. कालावधीनंतर पुढे मार्ग होताना आपण बघत आहोत. 20 ऑन बोर्ड 20 धावा. डेड बॉलचा सिग्नल ऑन फील्ड अंपायर प्रवीण विश्वेसरांच्या वतीनं. अब तसं कार्य गोलंदाजाकडून घडलं नाही त्याच कारणास्तव डेड बॉलचा सिग्नल करण्यात आलेला आहे. स्कोर 20-20. एक बॉल अजूनही बाकी. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट. अवताचा संपर्क करू शकले नाही. अवताचं कनेक्शन नव्हतं. षटकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज ध्रुवनकडून एक षटकार जरूर त्याच्या अगेन्स्ट आला. मात्र इकॉनॉमिकल कामगिरी दुसऱ्या षटकात. पहिल्या षटकात मिलिंद 13 धावा खर्च केल्या होत्या. सलामीवर अर्जुनला त्यांना बाद केलं होतं. मात्र तदनंतर या षटकात पलटवार ध्रुवनकडून. षटक 2 संपली. अवघ्या 20 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना बरडपाडा 11 बरडपाडा. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्या. 10 मिनिटाचा वेळ बरोबर 2 षटकांसाठी घेतला. हे षटक कुठल्या परिस्थितीत 5 मिनिटाच्या आत पूर्ण करावं लागेल. अदरवाईज अंतिम षटकात एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. नेक्स्ट मॅच स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव आणि त्यांच्या विरोधात जैनमान कोरावले या 2 टीमच्या दरम्यान बिग बॅटल. एका बाजूला अर्धशतकवीर हर्षल तर दुसऱ्या बाजूला मॅन इन फॉर्म मॅन इन टच हर्ष धुमाल असं बॅटल असेल. जसं सत्र संपेल दोनही संघाचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. वेस्ट ऑफ पॉइंट भीमर आणि भीमर वरती बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरुणची नाखुश निराशाजनक सुरुवात.
निरुस्ताय सुरुवात, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंगले क्लिअर करतोय. बीमर +6 एकूण येत आहेत या 7 धावा. हा सत्ता पहिला बॉल अधिकची गती देण्याचा प्रयत्न, अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न, अधिकचा जोश दाखवण्याचा प्रयत्न. तो गोलंदाजाचा फसला. फ्रीट संधी जीवनला. दुसरा चेंडू जो टाकण्यात आला होता तो देखील फुल लेंथ होता. वर द वेस्ट राईट. बीमर सेकंड. बीमर गोलंदाजाला आता थांबावं लागेल. नवीन गोलंदाज वापरात आणावा लागेल टीम वांचलेला. नो +1 या देखील एक्स्ट्रा 2 धावा असतील थ्रू द हेल्प ऑफ बाईज. आणि धावसंख्या दाफलकावरती या 2 धाव्याच्या सोबतीनं एकूण अंकित झाली आहे ती सध्याच्या घडीला 29 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट कंटिन्यू असेल. गोलंदाज मात्र चेंज करावा लागेल. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न गोलंदाज अरुणचा. तो 2 चेंडूवरती बसला. पहिला चेंडू अप्पर वेस्ट राईट. बीमर त्यावरती षटकार लॉंग लेगला. दुसरा चेंडू देखील अप्पर वेस्ट राईट, मात्र त्यावरती चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. 2 षटकात अवघ्या 20 धावा होत्या. तिसरा षटक फक्त नामोल्लेखित प्रारंभ करण्यासाठी सुरू झालं होतं, जेथे गोलंदाजाला आता पंचांनी गोलंदाजी करण्यापासून बंदी घातलेली, कारण 2 बीमरचा वापर केलेला आहे. नियमानुसार 2 बीमर जर एका षटकात तुम्ही आटलताय तर लगेचच तुम्हाला मात्र पंचांच्या वतीनं स्थगिती दिली जाते. आणि त्याच नियमाची अंमलबजावणी करत असताना आपले ऑफिशियल सागर कापडी सर, त्याचबरोबर प्रवीण विशे सर. फ्रीट कंटिन्यू. स्कोर 29-29. 3 चेंडूत 7चं योगदान सलामीवीर जीवनचं. 5 चेंडूत 6चं योगदान देताना कुणाल भोईरला आपण बघत आहोत. 13ला पहिला धक्का बसला होता. त्यानंतर 16 धाव्याची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत बिल्डअप केली. रिड्युसिंग ओव्हरमध्ये शेखर. फ्रीट शफल आकारातून लॉंगलेस जो टार्गेट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत कुणाल. सातत्यानं ऑन साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात. मात्र चेंडू बॅट मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही, संपर्क पाहायला मिळत नाही. दिलासा दिला शेखरनं. डॉट बॉल 2 बीमर नंतर. फ्लाइट जास्त दिली. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. बरोबर बॉल मिडल आणि लेग स्टिक वरून फिनिश होतोय पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात. फिरकीच्या जाल्यामध्ये सध्या शेखरनं पूर्णपणे अडकवलंय, फसवलंय ते बॅटर कुणाल भोईरला. लागोपाठचे 2 डॉट. ऑन साइडला यावेळेला स्लॉग स्वीप. स्लॉग हिटचा अप्रतिम फटका. स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय. आउट ऑफ द पार्क. ब्लास्ट कुणाल भोईरच्या बॅटमधून दुसरा तडाखा षटकार. सध्यानंतर षटकार 6 धावसंख्या पुन्हा एकदा फ्लाय झालेली, गतिमान झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 35-35. थांबले. बॅकफुटवर आले. लेट कट करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करतायत. रिस्की सिंगल स्ट्रायकर एंडला जीवन यांनी कंप्लीट केलेली आहे. जीवाच्या आकांतानं धावत होते, सरते शेवटी पोहोचले देखील. रिस्की सिंगल स्कोर सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत 36-36. स्टील 2 to go. कॅप्टन या टॉस साठी स्वराज्य प्रतिष्ठान टेमगाव आणि त्यांच्या विरोधात जन्मन कोरावळे. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील दुसरा सामना. स्टील 2 to go. स्कोर 36-36. फुलटॉस आणि फुलटॉस सोडेल तो सलामीवीर जीवन. वडवले कसला बॉल पाठवलाय. लांबच लांब दूरच दूर. आउट ऑफ द पार्क. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट.
सिक्सर. मॅनेजमेंट कमिटी बॉल पोचवा लगेचच. चेंडू फार दूर जाऊन विसावलेला आहे. संपर्कच इतका चांगला झाला की स्वीट साऊंड अगदी आपल्या डगआउट पर्यंत, आपल्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत देखील पोहोचला होता. इतकं चांगलं टायमिंग होतं. प्रचंड ताकद देखील झोकली होती जीवन वडवले ना. पहिल्या सामन्यात 37 धावा, बॅटिंग मध्ये योगदान, तर कॉन्फिडन्स, सामनावीराचा मिळवलेला किताब. दुसऱ्या सामन्यात देखील आता तो अनुभव आपल्या संघासाठी कामी आणताना आपण बघत आहोत. जीवन वडवलेला. स्कोर 42. सामना थोडा धीमा झालाय. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ. स्पीडअप अपेक्षित आहे. भले एक चेंडू बाकी आहे, मात्र वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित असेल. लक्ष सुद्धा 42 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 4 चेंडू 13चं योगदान जीवनचं, 9 चेंडू 13चं योगदान कुणालचं. दोन्ही फलंदाजांनी ही अतूट, अविश्वसनीय, अभेद्य भागीदारी आता दुसऱ्या विकेटसाठी रचली आहे. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. बुलंदी पॉवरफुल हिट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॉल मार्ग होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर यूज इट, अनादर वन मॅक्सिमम. लागोपाठचा दुसरा तडाखा. जीवन वडवले ऑन फायर. षटकार. ते एका षटकात गमावलंय फिल्डिंग करणाऱ्या वांझले 11 वांझले क्रिकेट संघानं. अरुणने सुरुवात खराब केली. बिमर +6, नंतर बिमर +1, ॲडिशनल 9 धावा त्यानं दिल्या. आणि या षटकात शेखरच्या विरोधात 3 षटकार एकंदरीत आपण पाहिलेले आहेत. स्कोर 48-48. एक नो प्लस लेग बायस देखील आपण पाहिला. टोटली 28 धावा या षटकात खर्च झालेल्या आपण बघत आहोत. 2 षटकात 20 होत्या, तिसऱ्या षटकात 28 आल्या. धावा 48 बनल्या गेल्या. 16.00 धावेची सध्याच्या घडीला धावगती. चांगला वेग धावफलकाचा. पार्टनरशिप बिल्डअप करण्यामध्ये दोन्ही फलंदाज आता इंटरेस्टेड आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी आदेश. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं षटक. 14 चेंडूत 35 धावेची भागीदारी. पहिला चेंडू सेमी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचले होते. लॉंग ऑफच्या देखील बॅकअपसाठी उपस्थित झालेत. 2 धावा. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 50. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. सांघिक अर्धशतक नोंदवलेलं आहे बॅटिंग करत असताना टीम बरडपाडा क्रिकेट संघानं. स्कोर 50. फुल टॉस. हवं तसं टायमिंग करू शकले नाही. हवं तसं मिल्डिंग नव्हतं. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नात मॅन इन फॉर्म, मॅन इन टच. जीवन वाढवल्या माघारी परतोय धावत्याच्या स्वरूपात. त्याची पारी संपुष्टात. आणखीन एक झटका बसतोय टीम बरडपाडा क्रिकेट संघाला. वेस्ट
स्कोर 51, 2 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर बॅटिंग साठी पोहोचलेले पाहायला मिळतील. साहिल, स्ट्रायकर इनला कुणाल. हा देखील फुल टॉस होता. ऑन साइडला मी जजमेंट विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा पहिल्या प्रयत्नात ओव्हर रन झाले होते. स्वतःला तदनंतर बॅकअप दिले. तोपर्यंत 2 धावा. 2 धाव्याच्या मदतीने धावा संख्या 53, 53. लॉस ऑफ 2 विकेट. 3 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ बरडपाडा. 12 चेंडू 18चं योगदान कुणाल भोईरचं. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. तर 5 चेंडूत 19 धाब्याचं योगदान देत असताना धावचीतून सलामीवीर जीवन वडवले नुकताच माघारी परतलेले आपण पाहिलेले आहेत. त्यांच्या बॅटमधून 3 षटकार या सामन्यामध्ये आलेले आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण केलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचणे अगोदर बॉल पहिल्या बाउन्स वरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बॉस ओव्हर दी लाईन. 4 धावा. चौकार. सुरुवात पहिल्या षटकात अर्जुन भोईरचे आक्रमक होते आणि आता फिनिशिंग टच देताना जबाबदारीने सध्या मैदानामध्ये करतायत कुणाल भोईर. चौकारानं धावा संख्या 57, 57. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅकफुटवर आले तर नंतर स्लॅश केला कव्हर्स मध्ये. फटका मिसटायमिंग. कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र त्याला आलेला पेश. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात मिळालेलं यश सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3च धावा असतील या सिरीज कारण फलंदाजाच्या पायाला स्पर्श होऊन चेंडू डायबर्ट झालेला आहे. त्याच कारणास्तव पंचाने देखील आता रोख लावली आहे. 3 धावा. कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज जल क्षेत्ररक्षकाकडून सुटतोय आणि त्या मोबदल्यात येतात या 3 धावा. 3 धावा संख्या 60, 60 अप. अंतिम चेंडू शिल्लक बॅटिंग साठी पाहिलं तर लेफ्ट हँडर बॅटर साहिल सध्या स्ट्रायकरला पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये साहिलला पहिला चेंडू स्विचिटचा शॉट ऑफ द डे षटकार सादर केला होता. षटकार दाखल होता. पाहायचं आता या डावात साहिलचा फिनिशिंग टच कसा असेल. धावा 60. 2 विकेट गेलेले आहेत. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा बाकी आहे. 4 आला तर 64 बनतील. 6 आला तर 66 बनतील. सिंगल आले तर 61 बनतील. डॉट आला तर मात्र 60च राहतील. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग. झेलची संधी आणि ती देखील आता गमावली आहे. फिल्डिंग मध्ये नाखुश निराशाजनक कामगिरी सध्या आपण बघत आहोत ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या वांजले क्रिकेट संघाची. कॉल केला त्या ठिकाणी. 3ऱ्या धावेचा आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात कुणाल माघारी पडलेले आहेत. अंतिम चेंडूवरती 3 धावा आणि त्या मोबदल्यात 1 विकेट येताना पाहायला मिळेल. पहिला डाव संपला. 63 बनवला गेला. 63 ऑन बोर्ड आणि टार्गेट द्वितीय सत्रात आता 64, 64 धावेचं.
16.00 धावेची आवश्यक धावगती. रनचेस कसं असेल द्वितीय सत्र कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात विश्वासजी केने यांच्या शुभवाणीतून या महत्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू. पहिल्या सत्रामध्ये सर्वांचं पुनश्च वीर हुतात्मा चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मॅच मध्ये आतमध्ये पाहतोय एका बाजूला वांजले त्यांच्या अगेन्स्ट भराडपाडा संघ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 63. जिंकण्यासाठी 64 धावेंची आवश्यकता असेल. मिलिंद आणि प्रमोद ही सलामीची जोडीमध्ये आतमध्ये. अर्जुन भोईर ऑन दी मार्क. आडव्या बॅटनं ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आखला आणि इथे मात्र प्रयत्न देखील सफल राहिले. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मधीनं श्री गणेश केला जातो मधाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना वांजले या संघाच्या वतीनं मिलिंद आणि प्रमोदला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3:12 पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेलाय आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल. या गोष्टीची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करावे लागतील. मिलिंद आणि प्रमोद ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाल्या. टार्गेट फार मोठा आहे. 64 धावांचा अवढव्य लक्ष. हो त्या अनुषंगाने इथे मात्र पहिल्या चेंडू वरतूचा लगेच आपण बादर प्रहार करायला सुरुवात केली आणि हा चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. हो इथे मात्र हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय. टॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तदनंतर चौकार
आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो बॅकफुटला गेलाय, स्लाइस गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज अर्जुन भोईरच्या वतीनं मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. इथे देखील चांगली गोलंदाजी करतोय. चौकार जरूर आला परंतु एका बाजूने फलंदाज देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न करतायत. हो पुढच्या चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत. हो जीवाच्या आकांतीनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याचा डोळा आपण देखील अनुभवतोय. वीर हुतात्मा चषक खाटेकर आणि आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये ही सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून आमच्या संबंधित जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम चेंडू षटकातील विश्रामी स्ट्रोक आहे. शॉट पाहिला क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे, कमालीचा झेल यष्टी रक्षकाने टिपलाय. अप्रतिम झेल, फलंदाज फेल. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पुनश्च पाहू शकता. कॅच ऑफ द मॅच म्हटलं तरी वावगं ठरला नाहीये. हा चेंडू पिच केला आणि तदनंतर बॅटची आतली कडा होती. यष्टी रक्षक कुणाल शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि एका हाताने कमालीचा झेल आणि वॉट अ सेलिब्रेशन देखील केलं आणि इथे मात्र फलंदाज होते बाद यश डीजे. महाराष्ट्राची कुळस्वामिनी अगरी गोळ्यांशी कुलदेवता एकविरेचं गुणगान गाणारे संगीत. कालच्या दिवसामध्ये दीपकजी बिराडे एकवीर आईच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त गेले होते. आमचे काही घरचे देखील होते. त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि मधमाशांनी त्या ठिकाणी भाविकांवरती आक्रमण केलं. नक्कीच धार्मिक स्थळावरती जातो अशा गोष्टी टाळणं गरजेचं असेल आपल्याला देखील. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग सेकंड स्पेल मध्ये कुणालला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती आणि तत्पूर्वी इथे मात्र हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 17 मध्ये अजूनही 55 धाब्यांची आवश्यकता असेल. चांगलं बॅटल पाहायला मिळतो मधाच्या आतमध्ये वाजले त्यांच्या अगेन्स्ट बराडपाडा संघाला. हो पुन्हा एकदा बॅटशी इनरेज होती. शॉर्ट थर्डमॅन बीट झाले परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. क्या बात आहे, एकच धाव मिळेल. प्रयत्नांची पराकष्ट सुरू आहे मधाच्या आतमध्ये बराडपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी अप्रतिम होतोय. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीनं प्रयत्न करतायत परंतु वांसले संघाला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. या सामन्यामध्ये आपल्या संघाचं गावाचं अस्तित्व टिकायचं असेल तर चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पंचांचा वाईडचा इशारा. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला होता आणि तत्पर वाईड चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. 16 धावा नक्की 16 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष आहे कारण की आता मात्र ट्रिपल 1 अर्थात 11 वरती 1 विकेटचा. हो बॅकफुटला गेला, स्लाइस केला आहे परंतु शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. एका व्यतिरिक्त काहीही मिळणार नाहीये कारण की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षक मधाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. 52 बनवायच्यात अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो शॉर्ट टर्म पूल केलाय. कमालीचा स्ट्रोक. उंची जास्त, लांबी देखील गाठलाय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. प्रयत्न लाजवाब परंतु धावा इथे मात्र पाहाव्या लागतील. एकच धाव घेतली जाते. हो कमालीचं क्षेत्ररक्षण.
अजूनही 45 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 13 मध्ये बनवायचे आहेत 45. हा चेंडू निर्णायक असेल. इथून मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल. समोर याचा बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला तेजसला आपण पाहतोय. हो, ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. एक अबांतरची धाव संजीवनी देण्याचं कार्य करेल वांझले या संघासाठी, कारण की धावा धावफलकावरती आता मात्र होत आहेत 20 धावा आणि अजूनही 44 धाब्यांची आवश्यकता. 11 वाजता दाखवली होती फलंदाजांनी. हो, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आधी परखलं, स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता तेजसचा आणि लगेचच इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि अंतिम चेंडू इथे मात्र येतोय डॉट. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये बनवायच्या आहेत 44 धावा. 22 ची सरासरी गाठावी लागेल. यस डीजे. द्वाराच्या दिशेने गेला होता. 11 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 40 धाबींची आवश्यकता. 11 चेंडू 40 ची आवश्यकता. हो, इथे मात्र स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडू पाहायला मिळतो मधाच्या आतमध्ये. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 मध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा. ऑफ स्ट्रिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला. 39 धावा अजूनही बनवायच्यात. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनीला आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय आणि हा डॉट चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय. 9 मध्ये आता 39 बनवायच्यात. एकेका डॉट चेंडूने इथे मात्र पारड जड होतोय. गोलंदाजी करत असताना बरडपाडा संघाचं. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. 8 मध्ये आता 39 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सनीच्या माध्यमातून देखील. तिसऱ्या स्पेल मध्ये चौकाराला तदनंतर मात्र चांगली कामगिरी करून देतो आपल्या संघासाठी. 8 चेंडू 39 ची आवश्यकता. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु एकच धाव घेतली जाते. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बनवायच्यात 38 धावा. महागडं लक्ष आहे, परंतु इथे मात्र क्रिकेट इज अ अनप्रिडिक्टेबल गेम. इथे आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही. कुठल्याही मुवमेंटला आपण सामना जिंकू शकतो, यात मात्र शंका नाहीये. हो,
इथे मात्र वाईट चेंडू. मी आधीच म्हटलं होतं कधीही काही घडू शकतं. TDPL ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगची सेमी फायनलची मॅच होती. आमच्या संघाचा दीपकजी 2 मध्ये 13 हव्या होत्या आणि त्या ठिकाणी मात्र गॉडसन किक्काने षटकार मारला. उत्तमचा तो खेळाडू होता आणि तदनंतर नक्कीच त्या मॅच मध्ये पलटवार झाला आणि या मेगा फायनलची ट्रॉफी देखील आली आपल्या दिशेनं. परंतु तेच प्रेडिक्शन या स्पर्धेमध्ये आपण लावू शकत नाही, कारण की हा ग्रामीण क्रिकेटचा थैमान आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं तर तितकी ताकद झोकली जात नाहीये मॅचच्या आतमध्ये. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खेळाडू जीवाच्या अक्कांतेनं जीवाची बाजी लावून खेळत असतात आणि इथे मात्र या लढती गावासाठी आहेत, गावाच्या संघासाठी आहेत आणि त्या अनुषंगाने 7 मध्ये 37 धावा थोडंसं महागडं लक्ष असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अपील देखील झाले. फिंगर फलंदाज होते इथून बाद. लागणारा सांघिक दुसरा झटका फलंदाजी करत असताना वाजले या संघाला. मधल्या आतमध्ये बाद होते फलंदाज. तेजस बॅक टू द पवेलियन. टॉस साठी या टेमगाव संघ आणि त्याचबरोबरीनं जय हनुमान गोरावळे संघ टॉस साठी सज्ज राहायचा टॉस बॉक्स मध्ये. टेमगाव आणि जय हनुमान गोरावळे आणि एका बाजूला आपण बराडपाडा आणि वानले संघ. एकंदरीत एका बाजूचे सर्व संघ विजय झाले होते पहिल्या फेरीमध्ये आणि त्या अनुषंगाने दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समवेत. फुल टॉस चेंडू आहे, मिस्टामिंग आहे, डाऊन द बॉल यष्टीरक्षक. ओहो क्या बात आहे, परफेक्ट. या ठिकाणी मात्र कॅल्क्युलेशन कॅच पकडलाय सनीना आणि फलंदाज होतोय बाद. मिलिंद बॅक टू द पवेलियन. पाच चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 37 धावेंची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय या राहुलला आपण पाहतोय. राहुल सज्ज झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची आवश्यकता. महागडं असं लक्ष आहे. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. विकेटची प्राप्ती बॅक टू बॅक 2 विकेट्स. क्या बात आहे, कमालीचा या ठिकाणी मध्ये प्रदर्शन करताना मधाच्या आतमध्ये बराडपाडा संघ विकेट क्रमांक 4 मधाच्या आतमध्ये. चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 37 धावा बनवायच्या आहेत. हो इथे मात्र बेमर चेंडू घोषित केलाय आणि तत्पर No+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फ्रीडचा चेंडू असेल आता मात्र. 4 चेंडू शिल्लक आहेत, 35 धाव्यांची आवश्यकता असेल. अशा घटना फार वेळेस होत असतात आणि त्यासाठी सनीला नक्कीच आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी यष्टीरक्षकाच्या मागे अगदी बॅकवर्ड पॉइंटला सज्ज केलाय. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक मध्ये रेस लागले, परंतु
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र मॅच मध्ये फक्त औपचारिकता उरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 3 मध्ये बनवायच्या 33 धावा. हो इथे मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू होता. त्याच्यावरती प्रति हल्ला केला जातोय. दोन चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आणि पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचा दोन्ही संघांनी. 2 चेंडू आणि 32 धावा. औपचारिकता उरला. हो आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगला बॅकअप देखील पाहायला मिळतोय. चांगली फेकी आणि अंतिम शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फार मोठ्या फरकाने इथे मात्र सामना जिंकत असताना बराडपाडा या संघाला आपण पाहतोय. कारण की फलंदाजी चांगली राहिली, गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आणि विजयाच्या उंबरठ्यावरती बराडपाडा संघ. हो स्वीट शीट क्या बात आहे. शेवट गोड केलाय फलंदाजाने परंतु इथे मात्र फार उशीर झाला आणि अशा पद्धतीने इथे मात्र सामना जिंकलाय बराडपाडा या संघानं. बराडपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लाख आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल वांजदे संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने कमालीची धावसंख्या उभारली, गोलंदाजी देखील चांगली केली, कुणाल ठरला या मॅचचा